रामकृष्ण हरी. अध्याय 11, ज्ञानेश्वरीतील अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. यामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात, अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंहितं यत्त्वयुक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह निशेष नाहीसा झाला. मग पार्थदेवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिधे. मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, हे कृपा सागरा, जे बोलता यावयाचे नाही ते तुम्ही माझ्याकरिता बोललात. एक तू वाचून काही विश्वी दुजयाची भाष नाही, की आमुचे कर्म पाही हे आम्ही याती म्हणो. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची कशाची वार्ता नाही, अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू, आणि कौरवाते या सुजनू आपुला म्हणून. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंध म्हणतो. याही वरी याते मी मारिन, म्हणे तेने पापे केरगेन ऐसे देखत होतो दुस्वप्न तो चेवविला प्रभू. यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगाने मला कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो, तो त्या मला महाराज आपण जागे केले. देवा गंधर्व नगरीची वस्तू सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची आरती रुहिणी पीत. देवा गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपती, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळाच्या मागे लागून मृगजळ पीत होतो. पहा किती सुंदर दृष्टांत आहे. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती आसाचे, ऐसे वाया मर्तया जीवाचे श्रेय तुवा घेतले. महाराज, सर्प कापडांचाच होता, पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला म्हणजे मला अर्जुनाला वाचविण्याचे पुण्य तुम्ही घेतले. आपले प्रतिबिंब नेनता सिंह कुहा घालील देखून आता, ऐसा धरिजे टीव्ही अनंता राखिले माते. विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे. त्याप्रमाणे अनंता आपण माझे रक्षण केलेत. भवाप्ययो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया, त्वत्त कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले आणि तसेच तुझे अपार महात्मेही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. पै कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा, मिया तुझपासून महेशा परिशिले आजी. कमळासारखे मोठे डोळे असणाऱ्या व कोटी सूर्यासारख्या तेजपुंज अशा देवा महेशा, मी आपल्यापासून आजच ऐकले
आजच असे ऐकले आहे की ये भूते जया परी होती अथवा लयाहन जैसे निजाती ते तुझ पुढा प्रकृती विवंचिली देवे आणि प्रकृती केरवगाना दिधला परी पुरुषाचाही ठावो दावेला जयाचा महिमा पांघरुणी झाला धडवता वेदू. बघा, जयाचा महिमा पांघरुणी झाला धडवता वेदू आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्त्र म्हणजे सुशोभित झाला त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखविले. जैसा केरू फिटलिया आभाळी दिठी रिगे सूर्यमंडळे का हाते सारून बाबुळी जळ दाविजे. काय दृष्टांत आहे बघा. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते अथवा पाण्यावरील गोंडाळ म्हणजे जे शेवाळ आलेले असते ते हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे ना तरी उकलत्या सापाचे वेडे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवशी पळे मग चढे निधान हाता अथवा सापाचे वेडे उकललेले असतात ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते अथवा पिशाच दूर गेल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते ते देवानीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजगर केले म्हणजे ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली म्हणून देवा याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली. परंतु आणखी एक उत्कट इच्छा आहे. एवमेत्यद्यथात् त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. हे परमेश्वरा, तू स्वतःविषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. उपनिषदे जे गाती योगी हृदयी रिगोनी पाहती जयाते सनकादी काहाती पोटाळनिया. ऐशे आगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानाने जे मी ऐकतो ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. मन्यसे यदि तच्छक्यं मया दृष्टिमती प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभो, ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव असं अर्जुन भगवंताला विनंती करीत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकांचे अत्यंत सुंदर असे अनुवाद केलेला आहे. त्यामध्ये अर्जुन भगवंताला विनंती करीत आहेत. अर्जुनाचे गुणगान गात आहेत. परी अनेक एक शारंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागिती योग्यता माझ्या अंगी अशी की नाही. परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे ती ही की विश्वरूप जो तू त्या तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे आपले आपण मी नेणे
ते का नेनसे जरी देव म्हणे, तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे, हे मला समजत नाही. हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा, रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय? आणि जी आरतीचे नी पडी भरे, आरतू आपली ठाकी पै विसरे, तानेला म्हणे पुरे समुद्र मज. महाराज, आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते, आयशी ससाडपणाची भुली, न सांभाळवे समस्या पुढे. या लागी योग्यता जीवी माऊली बाळकाची जाणे. याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही, म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते, तयापरी अर्जुना विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. त्याप्रमाणे हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखविण्यास आरंभ करा, अशी विनंती अर्जुन करीत आहेत. आणखी पुढे, तरी तैशी ते कृपा करा, एरवी नवे हे मना उधारा, वाया पंचमाला पे बधीरा, सुख किवती दिनी. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. एरवी माझा विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखविणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा. पहा, बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गाण्याने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कोठचे योग्य आहे. एरवी एकल्या बापियाची तृषे, मेघ जगापुरते काय न वर्षे, परी झाली वृष्टी उपके जरी खडकी होय. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले, तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका, म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे काय. परंतु जसे इतरांना अमृत सेवनाची दृष्टी म्हणजे हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो. चकोरा चंद्रामृत फावले, येरा आण वाहुनी काय वारिले, परी डोळ्याविन पहाले वाया जाय. एरवी एकल्या बापियाची तृषे, मेघ जगापुरते कायन वर्षे, परी जहाली ही वृष्टी उपके जरी खडकी होय. एकल्या सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागविण्याकरिता पर्जन्य वृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही काय. परंतु तीच पर्जन्य वृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ जाते. म्हणून चातक हा पक्षी वरून आकाशातून पडणारं जे पाणी आहे तेच पाणी पितो, मधी पीत नाही. असा तो चातकाची तहान भागविण्याकरता जो पाऊस पडतो तो सर्वांनाच उपयोगाला होत नाही काय, असे अर्जुन म्हणत आहेत. म्हणून विश्वरूप तू सहसा दाविशी हा किर भरवसा, का जे कडाळा आणि गहिंसा माझी नीच नवा की तू. म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखविशील याबद्दल मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणत्यात आणि नेणत्यात तू नित्य नवा म्हणजे उदार आहेस. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणशी पात्र, पै कैवल्या ऐशे पवित्र की वैरी याही दिदले. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही.
द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे अशी निवड तू करीत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू ती पण तू आपल्या शत्रूंना देखील दिलीस. मोक्ष दुरारुदुकीर होय परी तूही आराधी तुझे पाय. म्हणून धाडीशी तेथ जाये पायुकू जैसा. खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्या चरणाची सेवा करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे तो चकोराप्रमाणे जातो. चकोर तुवा सनकादिकाचे निमाने साईज सौरसू केला पुतणे. जे विषाचे निस्तनपाने मारू आली. जी पुतना राक्षसी विषाचे स्तनपान करून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली, त्या पुतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. हा गा राजसूयाचा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. कैसा शतदा दुर्वादी निष्ठे जिलाशी. अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा पान उतारा झाला. आयशा अपराधिया शिशुपाळा आपण पया ठावो दिधला गोपाळा. आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाड. आयशी या शिशुपाळा हा शिशुपाळ कसा होता? चेदी देशाचा राजा दमघोष याचा मुलगा शिशुपाळ. चैद्य हा कृष्णाचा आतेभाऊ. शिशुपाल जन्माला आला तेव्हा त्याला 3 डोळे व 4 हात होते. हे विचित्र मूल टाकून देण्यास आईबाप सिद्ध झाले असता आकाशवाणी झाले की हा फार पराक्रमी होईल. याला याच्या शत्रूच्या मांडीवर ठेवले असता याचे 2 हात व 3रा डोळा नाहीसे होतील. पुढे कृष्ण आत्याबाईकडे मुलगा पाहण्यास आला असता त्याने शिशुपालाला मांडीवर घेतल्याबरोबर शिशुपालाचे 2 हात व एक डोळा गळून पडला. तेव्हा उघडच कृष्ण हा मृत्यूवरी ठरला. हे पाहून आत्याबाईने कृष्णापासून वचन घेतले की 100 अपराध याचे शिशुपालाचे 100 अपराध भरेपर्यंत त्याला मारू नये. पुढे याने कृष्णाचे 100 अपराध केले. रुक्मिणीशी विवाह करण्यास हा उद्युक्त झाला होता. धर्माच्या राजस्वी यज्ञात कृष्णास अग्रपूजेचा मान मिळाल्याचे पाहून याचे पित्त खवळले व हा त्याला भलभलत्या शिव्या देऊ लागला. तेव्हा कृष्णाने याचे 100 अपराध भरले असे समजून सुदर्शनाने त्याचे शिरच्छेद केले व मुक्ती दिली. आयशी या शिशुपाळा आपण ठावो दिधला गोपाळा. ह्या अशा प्रकारचा हा शिशुपाल होता. त्यालाही आपण आपल्या चरणाशी जागा दिली आणि उत्तान चरणाची आबाळा काय ध्रुवपदी चाड होती. उत्तान चरण राजाचा मुलगा ध्रुव होता. त्याला ध्रुवपदाची चाड नव्हती, तर त्याला फक्त वडिलांच्या मांडीवर बसायचे होते. यासाठी तो वनात तपाला गेला होता. तो वनाला याची लागी जे बैसावया पितयाचा उत्संगी की तो चंद्र सूर्याधिका परीस जगीस लागू केला. तो एवढ्याकरिता वनात आला की आपण बापाचे मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकामध्ये चंद्र सूर्याधिकापेक्षाही प्रशंसनीय केलेस. आयसा वनवासिया सकळा देता एकची तू धसाळा. पुत्र आळविता आजा मिळा आपण पेदिशी. ह्या आजामिळ राजाची कथा अशी आहे, ती थोडक्यात आपल्या माहिती करता सांगता येईल.
कान्यकुब्ज देशात अजामेळ नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याने माता पित्रे व स्त्री यांचा त्याग केला व तो एका गणिकेला घेऊन राहू लागला. तिच्यापासून त्याला मुले झाली. सर्वात धाकट्या मुलाचे नाव नारायण होते. त्याचा त्याला फार लळा होता. मरण समयही त्याला तो हाका मारित होता. म्हणून विष्णू दूतांनी यमदूतांना त्याच्यावर मृत्यूपास टाकू दिला नाही. अजामिळाने त्याचा संवाद ऐकून व परमेश्वराचे पुण्य जाणून तो पुढे विरक्त व भगवत भक्त बनला. मरणोत्तर त्यालाही गती मिळाली. जेने उरी हानितलाशी पांपरा तयाचा चरणू वहाशी दातारा. अजूनी वैरी यांची ह्या कलेवरा विसंबसीना. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ हाणली त्याच्या पावलांची खून भूषण तू आपल्या छातीवर धारण करतो. शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास शंखास विसंबित नाही. तो शंखासुराचा जो ते शंख आहे त्याला पांचजन्य हे नाव दिलेलं आहे. तो शंख नेहमी श्रीकृष्णाबरोबर असतो. शंखासुराला आणखी विसंबत नाहीस. ह्या भृगु ऋषीच्या कथेमध्ये थोडक्यात आणखी असेही सांगता येईल. भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी एक असून भृगुकुल फार उच्च आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे ठरविण्यासाठी त्यांनी सर्वांची प्रचिती पाहिली. ब्रह्मा आणि शंकर या दोघांना त्यांच्या उद्धटपणाचा फार राग आला. पण विष्णूला लाथ मारले असतानाही ते मुळीच रागावले नाही. त्याचे असे झाले की ज्यावेळेस भृगु ऋषी भेटण्यासाठी आले त्यावेळेस भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे बसले असताना हा भृगु ऋषी आल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. मी एवढा मोठा भृगु ऋषी असून माझे आदरातिथ्य तर सोडा पण माझ्याकडेही पाहत नाही. म्हणून त्याने भगवंताच्या छातीवर जोराची लाथ मारली. पण विष्णूला लाथ मारली असतानाही ते मुळीच रागावले नाही, तर उलट भृगु ऋषीच्या पायाला लागले असेल म्हणून पाय चुरीत राहिले व आपल्या छातीवर झालेली लाथेची खून भूषण म्हणून विष्णू अद्यापही मिरवीत आहेत. ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू. दान मागवून दारवंटे करू झालाशी बळीचा. याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्याच्या ठिकाणी आपले औदार्य दाखविले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजिले नाही अथवा तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही व जी मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस राघोबा राघोबा म्हणून हाक मारित होती, त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलेस. दारवंटे करू जहालाशी बळीचा, दारवंटे करू जहालाशी बळीचा. प्रल्हादाचा नातू बळी हा महाबलिष्ठ तसाच उदार आणि धार्मिक होता. त्याचे देवाशी वारंवार युद्ध होई व तो संजीवनीमुळे जिवंत राहील. त्याने इंद्र होण्यासाठी 100 यज्ञाचा संकल्प करून 99 यज्ञ पूर्ण केले. शेवटचा यज्ञ करीत असता देवांना धाक पडून त्यांनी विष्णूस वामन अवतार घेण्यास विनविले. वामनाने यज्ञात बळीजवळ त्रिपाद भूमी मागितली व बळीने शुक्राचार्य नको म्हणत असता ती दिली म्हणून उदक सोडिले. वामनाने विश्वरूप धारण करून एका पावलात
पृथ्वी व दुसऱ्या पावलात आकाश आक्रमिले. तिसरे पाऊल कोठे ठेवू म्हणून विचारले असता बलिराजाने आपले मस्तक पुढे केले, तेव्हा वामनाने आपल्या तिसऱ्या पावलाने त्याला पाताळात दडपले, पण प्रसन्न होऊन वर दिला की तू वैवस्वत मन्वंतर असेपर्यंत उपेंद्र व नंतर इंद्र होशील. तू पाताळात सुतलात सुखाने राज्य कर. मी अक्षयी द्वारपाल होऊन सुदर्शन चक्राने तुझे रक्षण करेन. कृतयुगापूर्वी कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बळीने वामनास दान दिले. तो दिवस अद्यापि बली प्रतिपदा म्हणून ओळखला जाऊन या दिवशी बलीचे पूजन होते. तो दिवाळी सणातला हा एक दिवस आहे. याप्रमाणे बळीकडे दान द्यावयास जाऊन भगवान उलट त्याचाच द्वारपाल होऊन राहिलास. तू ते आराधीनायके होती पुंसा बोलवीत कौतुके. दिये वैकुंठी गणतुवा गणिके सुरवाडू केला. त्या गणिकेला सुद्धा तू वैकुंठात घेऊन गेलात. आयशी पाहुणी वायानी मिशे लागलाशी आपण पी देव वाणी वसे. तो तू का अनारिशे मज लागी करीशी. अशा प्रकारची पोकळ निमित्ते पाहून तू अपात्र माणसासही फुकाफुकी निजपत देतोस. असा जो तू मला काही निराळे करशील काय. जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जनतेचे संकट दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील काय. हा गा दुबतयाचे नि पवाडे जे जगाची फिडी साकडे. दिये कामधेनूचे पाडे काही भुकेले ठाते. म्हणून मी आजे विनविले काही ते देवन दाखवती हे कीर नाही. परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी जी काही विनंती केली त्याप्रमाणे देव आपले विश्वरूप दाखविणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. तुझे विश्वरूपाकडे ऐशे जरी जानशी माझे डोळे, तरी आरतीचे डोळे पूर्वी देवा तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत. असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठतेचे हे डोहाळे पूर्ण करावेत अशी विनंती करीत आहेत. अर्जुन भगवंताला ऐशी ठाये ठावो विनंती जव करू सरेल सुभद्रापती. तव तया षडगुण चक्रवर्ती सहावी छिरा. याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुनाने विनंती करील, तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजाला धीर धरवला नाही. तो कृपा पियुष सजळू आणि येरवी जवळा आला वर्षा काळू. नाना कृष्ण कुकुळू अर्जुनू वसंतू. तो श्रीकृष्ण परमात्मा कृष्ण रूपी अमृत हेच कोणी जल त्याने युक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता. अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता. ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे. तैसा दुनेही वरी प्रेम बळे उल्हासितू झाला. अथवा चंद्राचे पूर्ण प्रतिबिंब पाहून क्षीर समुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. मग ते प्रसन्नतेचे नि आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे. पार्था देख देख उमपे स्वरूप माझे. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पहा पहा ही माझी अनंत स्वरूपे पहा. एकचे विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे की विश्वरूपमया घे आगवे करून टाकली. एकच विश्वरूप पाहावे असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून टाकले.
बाप उदार देव अपरिम तू, याचुक स्वच्छा सदोदितू, असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले, धन्य श्रीकृष्ण परमात्मा. तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्रपट आपले सर्वस्व देतो. अहो, जे 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीस पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे. लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिला जे काही दाखविले नाही, असे जे भगवंताचे जीवाचे गुह्य रूप, असे जे भगवंताचे गुह्य रूप, एकचे विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे करून घातले, बाप उदार देव अपरिम तू, याचक स्वच्छा सदोदितू, असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. अहो, शेषाचेही डोळे चुरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीही परी राहिले जिवारे. म्हणजे शेषांना 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीस पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागला नाही. लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिला जे दाखविले नाही, असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य रूप भगवंत अर्जुनाला दाखविणार आहे. टीव्ही जो जागता स्वप्नावस्थे जाये, तू जीवी स्वप्नीचे आगवे होय, टीव्ही अनंत ब्रह्मकटाव आहे आपणची झाला, तेथीची सहसा मुद्रा सोडिली, आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फाडली, किंबहुना उघडिली योग वृद्धी. श्रीकृष्णाने तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला. फार काय सांगावे. त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रकट केले. परी हा देखेल की नाही, ऐशी चेची न करी काही, एक सरा म्हणतसे पाही स्नेहतरा. परंतु हा अर्जुन विश्वरूप पाहू शकेल की नाही, हे देवांनी काही लक्षातच घेतले नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा असे मनावयास लागले. अर्जुनाने अशा वरील प्रमाणे विनंती केल्या अनुसार भगवंतही इतके उतावीळ झाले की अर्जुनाला विश्वरूप दाखविण्याची त्यांना घाई झाली, आणि तो बघल की नाही याच्याकडे याचा विसर पडून भगवंताने लगेच अवघे हे विश्वरूप करून टाकले, आणि म्हणे बघा आता. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर भगवान की जय.